जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला मेहर 11 बापगावनं. योगेश पाटील यांची एनर्जी कमालीची आहे. कारण या विभागामध्ये एकही दिवस आपण पाहतोय की स्पर्धा खाली नाही आहेत आणि खरोखरच कमाल केलेली आहे. जय भोलेनाथ चषक ऑर्गनाइज्ड बाय क्रिश्मा 11 आमनेपाडा, माजी सरपंच संतोष काकडे साहेब आणि ऑल टीम. 12 पॅन वरती या अथवा पेनल्टी मिळेल. सलामीची जोडी जोगेंद्र आणि त्याच्या सोबतीला मंगल. षटक क्रमांक पहिलं ओमकार. राऊंड विकेट पहिलाच बॉल. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडा खाली राहणारा. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे ओमकारच्या माध्यमातून. मेहर 11 बापगाव वर्सेस विरेनस्पोर्ट भावाले असा सामना तुम्ही सध्या पाहतायत. कॅप्टननं सांगितलं विरेनस्पोर्ट भावालेच्या की बरेचसे प्लेयर्स येत नाहीयेत, अनुपस्थिती आहे, त्याच्यामुळे संघ बॅकफुटला जातो. परंतु ज्या वेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एंट्री करता त्यावेळेला सर्वानुमते ती एंट्री होत असते. नेहमीच तुम्हाला सर्व खेळाडूंना आवर्जून त्या स्पर्धेमध्ये जाणं गरजेचं असेल. बघा, एखाद्या खेळाडूंना आपण पाहतो की एक नाही आलं तर काय फरक नाही पडत, परंतु एखादा खेळाडू जर संघामध्ये नसला तर किती फरक पडतो त्या कॅप्टनला माहिती आहे. आणि जरुरीतून आता जोगेंद्र ऑन स्ट्राईक आहे, परंतु लागोपाठ 2 डॉट बॉल ओमकारच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाले. होम ग्राउंडवर सध्या खेळ सुरू आहे भावालेच्या विपक्षामध्ये बापगावचा. यावेळेला इन स्विंगर होता, आतमध्ये वळण घेणारा बॉल. आज मॉर्निंग मध्ये तुम्ही गावदेवी बापगाव संघाला पाहिला, सामना त्यांनी जिंकला. लो स्कोरिंगचा सामना होता. पंडित गोडे चांगला खेळत होता एका बाजूने, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि अखेर विजयी सलामी या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला बघायला मिळाली. मंगल ऑन स्ट्राईक. ओ, यावेळेला विकेट टू विकेट समोरच्या दिशेनं बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय पॉवर प्ले मध्ये. मागचा सामन्याचा विचार केला तर बालगोपाल सोनालेपाड्याच्या मयूरनं देखील अशी सुरुवात केली होती आणि तो सामना वन साइड पाहायला मिळाला. अवघ्या 3 पूर्णांक मला वाटतं 4थ्या षटकामध्ये तो सामना गेला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मंगलचा. सर बॅटने रन्स येत नाहीयेत, त्याच्यामुळे आपण पाहतो की थोडा अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही त्याला यश मिळालं नाहीये. आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना पहिला षटक तुम्ही पाहतात ओमकारनं आतापर्यंत कमालीचा दाखवलाय. गुड बॉलिंग, गुड एफर्ट फ्रॉम ओमकार. मेहर 11 बापगावला तो नेहमीच एक चांगली स्टार्ट मिळून देत असतो आणि इथे देखील आपण पाहतोय त्याच्या वतीने एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे. जोगेंद्रच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचं, कारण डाव्या त्याच्या बॅटरसाठी चांगले वारे या मैदानावरती आहेत आणि इथे त्याचा फायदा उचललाय. फ्लिक करत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. का शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा केस समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहता 6 रन्स, 6 विदाउट लॉस. या ठिकाणी पाहतोय आपण चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मिळवलाय
तो गोलंदाज ओमकारनं, परंतु हा चौकार फलंदाजाचा आत्मविश्वास डेफिनेटली वाढवणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. यानंतर पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑर्गनायझिंग टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा वर्सेस न्यू एकविरा सावत. न्यू एकविरा सावतचा खेळ आई काल भैरवी चषक वालचीन मध्ये फार सुंदर तुम्हाला बघायला मिळाला होता. तब्बल 7 स्पर्धांनंतर त्यांनी पहिला सामना जिंकला, परंतु शेवटपर्यंत ते लढले होते. म्हणजे आता त्यांना एक चांगला सूर गवसलेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा मला वाटतं की पीसीच्या स्पर्धेमध्ये फायनल खेळले होते, परंतु फायनलला ते पराभूत झाले. सेकंड ओव्हर पुन्हा एकदा आपण पाहतोय, सोडून दिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 7. सेकंड ओव्हर मध्ये राहुल गोलंदाजी करण्यासाठी आलेला. राहुल इज ऑन द बॉलिंग मार्क. राईट आर्म ऑफ द विकेट फेसिंग हिम बॅटर मंगल. यावेळेला एकसा बाउन्स मिळाला. डिफेन्सिव्ह पवित्रा स्वीकारत असताना डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राइक रोटेट केली जाते. असं वाटतं की फलंदाजांचं इंटेन्शन असेल की जोगेंद्रकडे जास्तीत जास्त स्ट्राइक एंड मिळावी, कारण हवेचा ओघ आहे. आपण पाहतोय की डाव्या हाताच्या बॅटरसाठी लाभदायक वारे आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे जोगेंद्रकडे जास्तीत जास्त स्ट्राइक एंड देण्याचा प्रयत्न असावा. आणि जोगेंद्रच्या बॅटमधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मागील 3 वर्षांपूर्वीचा आपण विचार केला तर ज्या वेळेला अनंत केने देखील संघामध्ये इन होता, त्यावेळेला भावाले संघाचा बोलबाला होता या असोसिएशन मध्ये. परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय की संघ अडचणीमध्ये. जोगेंद्रच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळतोय आणि बॉल सीमा पार. हवेच्या सोबतीला बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. तर प्रयत्न होते मंगलचे. तो सांगत देखील होता की आता इथून जास्तीत जास्त स्ट्राइकला जोगेंद्र असेल तर आपल्या संघासाठी फायदा होणार आहे, कारण वारे त्याच्या बाजूने आहेत आणि इथे त्याच्याकडे स्ट्राइक एंड मिळताच त्यानं पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहता धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच सुरू करा. वसीम सिंधू अगदी टेन्शन मध्ये दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा हसू खरा आहे की खोटा आहे ते आपल्याला खरं तर एक्झॅक्टली कळालं नाही. परंतु एका बाजूने जोगेंद्रने जो खेळ चालू केलेला आहे, असं वाटते की आता दबाव नक्की असेल तो मेहर 11 बापगाव वरती, कारण या मैदानावर नेहमी त्यांचा चांगला खेळ राहिलेला आहे. कॅप्टन तुषारनं या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. फुल टॉस, परंतु इथे चांगली कामगिरी जोगेंद्र मैदानात करतोय. धुमाकूळ त्याने घातलाय, त्याच्या बॅट मधून येतोय लागोपाठचा दुसरा सिक्सर. सो मच डीजे, जबरदस्त धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये फक्त बाउंड्रीज मध्ये डील करतोय बघा. सुरुवातीचे 3 बॉल जोगेंद्र समोर डॉट आले, त्याच्यानंतरचे 3 बॉल 1 चौकार 2 सिक्सर. खिलाडू कक्षामधून खेळाडूंना विनंती आहे की आपण तिथून उतरू नका.
इट्स ओके सर. आता जर खेळाडू कक्षामधून बाहेर उतरला तर मात्र संघाला पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्या. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं जोगेंद्रचं म्हणणं आहे, परंतु इथे त्याची विकेट मिळू शकते. मिड ऑफला पकडला झेल आणि समाप्त होतोय जोगेंद्र भालेकरचा खेळ. बिग विकेट. फार मोठा धक्का लागला या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाले संघाला, कारण चांगल्या फॉर्मात होता, चांगला खेळत होता, चांगला स्टार्ट त्याला मिळाला होता, परंतु अधिक आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न, प्रत्येकी बॉलवर त्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज राहुल या ठिकाणी पलट वार करतोय. वाईड ऑफ ऑप्शन फुल लाईन टाकला आणि तिथून समोर खेळण्यासाठी त्याला भाग पाडला, कारण मागचे जे 2 सिक्सर आपण पाहिले मिड विकेट आणि स्क्वेअर लेग झोनला आले, परंतु इथे व्ही मध्ये खेळण्यासाठी त्यानं जरूर मी म्हणेल भाग पाडला आणि अखेर मिड ऑफला चांगला झेल आर्यनचा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर जोगेंद्रचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला. न्यू बॅटर आणखी एक लेफ्ट हँडर, त्याची विकेट डोक्यात आहे, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला पकडला झेल. अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठ 2 धक्के लागतात भावाली संघाला. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी मिळाले. नवीन बॅटर विनोद मैदानामध्ये एंटर होतोय ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज राहुल बघा, लागोपाठ 2 सिक्सर त्याच्या विरुद्ध आले, परंतु आता लागोपाठ 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जो अडचणीमध्ये असणारा संघ पुन्हा एकदा या लढतीमध्ये पलट वार करताना दिसला, परंतु आता बघा वार पलट वार क्रिकेटच्या खेळामध्ये फार वेळा आपण बघत असतो. हे फार मोठं युद्ध आहे. अप अँड डाऊन्स तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि सध्या तेच या मॅचच्या दरम्यान सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन अ हॅट्रिक राहुल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. समोर विनोद. हॅट्रिक पूर्ण होणार का? ओ बाउन्सर, चांगला बाउन्स मिळाला आणि हा चेंडू येतोय डॉट आणि याच बरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. 10च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक केला, परंतु गोलंदाजाने देखील प्रत्युत्तर दिलं. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. आता या जोडीला एक अनुभवी जोडी मैदानामध्ये आहे. विनोद आणि त्याच्या सोबतीला मंगल. या दोघांना इथून चांगला खेळ साकारावा लागेल. दोन्ही एक्सपिरियन्स कंपेनियर आहेत, अनेक वर्षांपासून खेळत आलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे की या परिस्थितीमधून कसं खेळायचं, परंतु समोर एक युवा परंतु प्रतिभावान असलेले खेळाडू असणारा संघ अर्थातच मेहर 11 बापगाव. सध्या VIP डायचं दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मंचावरून अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना आपण जी स्पर्धा पाहतायत भोलेनाथ चषक 2025. परंतु बघा भावाले विरुद्ध बापगाव सुरू आहे आणि बाळा मेहरच्या सोबतीला अनंत केने बसलाय. क्या बात आहे, म्हणजे त्यांचं युद्ध तिथे सुरू असेल. मागच्या रो मध्ये आमचे कोर कमिटी मेंबर अजित पाटीलला आपण पाहतात. ओमसाई आमने लोणारचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी खरं तर या कोर कमिटीनं फार मेहनत घेतली आणि मनोज पाटील एक स्टायलिश बॅटर उर्फ सांगा सिद्दीक बाबे सरांचा आवडता खेळाडू. ओ रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका आहे मंगलच्या बॅट मधून. हा येतोय चौकार.
सुपर बॉल सीमा पार चौकार. थर्ड ओव्हर मध्ये ओमकारला तुम्ही पाहतायत, ओमकारचं स्वागत करण्यात आलं चौकार अशा मदतीने. 4 धावा प्राप्त करण्यात आल्या. विथ द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा मंगल ओव्हर द विकेट. ओमकार पुढे आला, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु जाणून बुजून चेंडूला थोडीशी आखुडी दिली. बघितलं की बॅटर थोडा पुढे येतो आणि त्याच्यापासून थोडासा लांब राहण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू डॉट. आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशनचा आपण विचार केला तर अनेक स्पर्धा होत असतात परंतु अनेक क्रिकेटरना संधी मिळते. बरेचसे क्रिकेटर आपण पाहिले तर याच विभागातून मोठे मोठे खेळाडू घडलेले आहेत आणि सध्या भिवंडीमध्ये प्रतिनिधित्व करतात. आणखी असे खेळाडू घडावे आणि या विभागाचं नाव त्यांनी करावं. पहिली स्पर्धा खरं तर माझ्या समालोचन आयुष्यामधील जर पहिली स्पर्धा कोणती असेल तर ती जय बजरंग चषक भावालेची होती आणि त्यांनी आज मला संधी दिली म्हणून आज खूप प्रेम मला या विभागातून मिळाला. यावेळेला चीप केलाय, मिड ऑफला फिल्डर आहे आणि फलंदाज होतोय बाद. अथवा रामकृष्ण काकडे सरांनाही माहिती आहे की आज आमचे मित्र खरं तर त्यांची नेहमी आठवण होते. सूरज पाटील ज्यांना देव आज्ञा झाली, फार लवकर ते आपल्याला सोडून गेले परंतु आज त्यांचा आवाज नेहमी प्रत्येकाच्या स्मरणात आहे. त्यांची आठवण नेहमीच होते. या परिसरामध्ये जेव्हा कुठलीही स्पर्धा असू द्या, समालोचन करण्यासाठी बसण्या अगोदर सूरज पाटील यांच्या आठवणी नेहमीच या ठिकाणी उजालित होत असतात. अजय घरत सर या विभागातील आणि महाराष्ट्रातील अव्वल समालोचकांपैकी एक. त्याचबरोबर योगी पाटील सर, इनका कोई सानी नाही. खरोखरच एवढे सर्व असताना देखील येथील आयोजक माझ्यावर देखील प्रेम दाखवतात, त्याबद्दल देखील त्यांचा आभार. आणि सध्या मॅच सुरू आहे, तुम्ही पाहताय त्या ठिकाणी विकेट मिळाल्यात. विनोदची देखील विकेट मिळाली आहे ओमकारला. धावसंख्या धावफलकावरती 25. कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला तुम्ही पाहतायत नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय अमोल. अमोल एक अनमोल खेळाडू आहे वीरेन स्पोर्ट भावालेचा. त्याच्या बॅटमधून येथून रन्स येणं गरजेचे असतील, स्कोर त्याला करावा लागेल या लढतीमध्ये टिकून राहायचं असेल तर. ओ रिव्हर्सचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय टीमची टोटल तुम्ही पाहतायत 25 धावा 25 रन्स. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. आफ्टर 3 ओव्हर 25 फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. स्ट्राइक एंडला मंगल असेल एक चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. तुषार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. कॅप्टन ऑफ मेहर 11 बापगाव. या वर्षामध्ये खूप चांगला चमकलाय कॅप्टन. नेहमीच दबावाच्या स्थितीमधून त्यांना मॅचेस जिंकून दिल्यात. मग गोलंदाजी करताना असो किंवा फलंदाजी करताना असो, समोर त्याच्या मंगल. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल परंतु आपण या सामन्याचा विचार केला 3 ओव्हर्स मध्ये फक्त 25 धावा येथे जमा करता आल्यात. परंतु अजून किमान 25 धावा जोडण्याचा प्रयत्न ह्या 2 षटकांमध्ये करावा लागेल.
अजूनही दोन चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत की ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. ते कॅलिबरचे ते क्रिकेटर आहेत. यावेळेला लॉफ्टेड डाऊन ड्राईव्हचा फटका, व्ही मध्ये बॉल येतोय, क्षेत्ररक्षक शालिककडनं झाली आहे चुकी आणि बॉल नाही थांबणार. आता सरळ येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. पाडाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्हीआयपी डायस समोर या. ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण व्हीआयपी डायसच्या बाजूला यायचं आहे. त्या ठिकाणी तुमचे कॅप्टन तुम्हाला बोलवत आहेत, तुमचे कोच. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ बॅटच्या आउटसाइड एज, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक धाव त्या दरम्यान मिळाली आहे. सुदैव फलंदाजाचं की कुठल्याही प्रकारे स्लिप तेथे सज्ज नव्हता. स्लिप कॉर्नर मध्ये एखादा फिल्डर असता तर येथे झेल होऊ शकली असती. चला ग्रीष्मा 11 आमनेपाडा कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध नेकवीरा सावत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलेला आहे आणि बॉल सरळ सीमा पार, षटकार नाही चौकार. चौकार आपल्याला बघायला मिळाला. 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 34 धावा, 34 रन्स. 50 पर्यंत किमान पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये फाईट बॅक करू शकता. कारण समोर मेहर 11 बापगाव संघ आहे जो घरच्या मैदानावर खेळतोय आणि त्यांना या मैदानाच्या प्रत्येक चोरट्या वाटा खडानखडा ठाऊक आहे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला चॅलेंज सेट करायचं असेल तर किमान कमीत कमी 50 तर तुम्ही मॅच मध्ये पलट वार करू शकाल, त्यांच्या विरुद्ध लढू शकाल आणि तुमच्यामध्ये लढण्याची वृत्ती निर्माण होणार. अमोल पुन्हा एकदा प्रयत्न करत होता परंतु इथे जमिनी मार्गाने फटका गेला डीप मध्ये मिड विकेटला. शालिकच्या हातामध्ये आज बॉल येत नाहीयेत. 2 धावा धावफलकावरती मिळाल्यात. तसंही शालिक एक बेस्ट फिल्डर आहे परंतु कसं आहे की प्रत्येकी दिवस सर्वांसाठी सारखा नसतो. 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना 36 या आकड्यावर 36 रन्स ऑन अ बोट. माजी सरपंच आदरणीय संतोष काकडे साहेब यांची स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय भोलेनाथ चषक आमनेपाडा 2025 हे पर्व. रिव्हर्सचा प्रयत्न होता, अपील जोरदार त्या ठिकाणी झाली आहे परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉल या ठिकाणी येतोय आणि अखेर पुन्हा एकदा पलटवार तुषारचा आपल्याला बघायला मिळालाय. तुषार हुशार गोलंदाजी नेहमीच करतो. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आले. धावसंख्या धावफलकावरती 36 लागली आहे. चांगला बॅक करण्याचा प्रयत्न केला. बॅटिंग करताना विरेन स्पोर्ट भावाले ना फुल टॉस बॉल स्लॉग इट. अमोल अनमोल खेळाडू आहे आणि तो अनमोल डाव या ठिकाणी साकारत असताना षटकार त्याच्या बॅट मधून. फोर ओव्हर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10.50च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती लागली आहे. अमोलनं आल्यानंतर जो आक्रमण केला तो आक्रमण फार गरजेचा होता विरेन स्पोर्ट भावालेसाठी परंतु मेहर 11 बापगावसाठी ते आक्रमण होणं जरूर
आवश्यक नव्हतं, कारण त्यांचा संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. पूर्ण अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. राजाचा रंक आणि रंकाचा राजा या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी होणार हे सांगणं कठीण असतं. शेवटचं षटक, आता शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये ते दिले जाणार. शालिक येतोय बॉलिंग मार्कवर. शालिकचा वापर येथे करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आज थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या शालिकच्या माध्यमातून, परंतु आता अंतिम षटकामध्ये त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवलेला आहे. राउंड द विकेट, पंच केला, जबरदस्त प्रहार विथ द स्विंग ऑफ फटका होता. मंगलनं एक बाजू धरून ठेवलेली. आपण पाहतो की तो ओपनिंगला आला, परंतु त्याची साथ प्रत्येकी फलंदाजानं लवकर सोडली, परंतु शेवटपर्यंत तो टिकून राहिला. आणि आता अमोलला तो चांगलं मार्गदर्शनही करतो आणि त्याला चांगली साथही देतो. म्हणजे बघा ना, तुमच्या संघामध्ये अनुभवी क्रिकेटर असण्याचा फायदा आहे. भले तो बॅटिंग करो किंवा ना करो, बॉलिंग करो किंवा ना करो, परंतु त्याचं असणं महत्वाचं आहे. शालिकचा बॉल वेगवान सरळ निघून जातोय कीपर कडे. डॉट बॉल अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अँगल तयार करत असताना बॉल सरळ कीपर कडे गेला. हा चेंडू डॉट. राउंड द विकेट ना. यावेळेला हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा दिशा दाखवली. कॅप मधून बॉल सरकतोय वेगानं आणि हा चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. आतापर्यंत अमोलनं 8 चेंडू फेस केले. 16 धावांवर बॅटिंग करतोय. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं त्याची फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 47-47. ग्रीष्मा 11 आमदेपाडा वर्सेस न्यू एकविरा सावत. One more big match in between. Both are the strongest team in this association. Oh, swing and a miss. Beautiful ball here. कुठेतरी आता ऑप्शनच्या बाहेरचे बॉल जो स्विंग आहे, आउट स्विंगर आहे, त्याच्या विरोधात खेळत असताना चाचपतोय अमोल. आणि ते पाहिल्यानंतर आता शालिकनं तसा मारा इथे सुरू केलेला आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने हाताळली आहे. एक मात्र चौकार त्याच्या ओव्हरमध्ये यावेळेला समोर फोर्स करण्यात आला. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वसीम कडनं झाली आहे मिस्टेक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पन्नासचा आकडा आता इथे पार झालेला आहे आणि टाळ्यांचा गजर तुम्ही ऐकतात. शेवटचा बॉल या डावामधील लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 51 धावा स्कोर कार्डवर. अमोलनं पुन्हा एकदा पुल केला ऑन साइडला गॅप मध्ये आणि अ फ्लॅट सिक्सर. ग्रेट बॅटिंग, ग्रेट फिनिश. जबरदस्त फिनिशिंग टच अमोलनं दिला आणि अखेर धावा झाल्या धावफलकावरती. 57-58 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. रघुनाथ जाधव आणि इताडेचे पाटील साहेब यांच्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आदरणीय चंद्रकांत काकडे यांना देखील विनंती करतोय की आपण यावं. टॉस होणार आहे. 2 बलाढ्य संघांदरम्यान मॅच आपण पाहणार आहोत. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल न्यू एकविरा सावत.
या सोनी कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले, दोघांचे करूया आपण वेलकम. टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ चषक. कॉलिंग तुम्ही करायची नाही, तुम्ही करा. होम ग्राउंड आहे, त्याच वेळी आपण पाहुण्यांना मान देऊया. आपली स्पर्धा आहे. बोला. ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा कॉल आहे. न्यू एकविरा सावत. आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडाच आलेला आहे. अर्थातच टॉस या ठिकाणी जिंकलाय एकविरा सावत टीमनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. या टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक आपण देत आहोत. शीतपेय या ठिकाणी दिला जाणार आहे. थँक्यू सो मच. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. 5-5 षटकांचा सामना खेळणार आहात. काय निर्णय काय घेतोस? फिल्डिंग. मागची स्पर्धा वालशिंच्या मैदानावर फार सुंदर खेळले. 7 स्पर्धांनंतर तुम्ही अखेर विजयाचं खातं उघडलं. आता या स्पर्धेमध्ये पूर्ण संघ असणार आहे. हा, जो संघ वालशिनला खेळलाय सेम संघ इथे तोच खेळणार. फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत थांबवाल आमनेपाडाला? 35-40 पर्यंत थांबू. 5 षटकांमध्ये. किरण पाटील आज संघामध्ये असेल. आहे. डेफिनेटली ज्या वेळेला तुम्ही पहिला सामना जिंकला वालशिंच्या मैदानावर, त्यावेळेला संघामध्ये काय विषय सुरू होता? काही नाही, जी जशी सेम प्लॅनिंग आहे तसंच खेळायचं इथे पण आणि तिथे पण जसं आहे तसंच. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. बॅटिंग आली आहे तुमच्या वाटेला. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? शुभेच्छा असतील तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे टीम न्यू एकविरा सावत आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडाला. वळूया आपण पुन्हा एकदा मॅच सुरू होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ पीटीसी अँड ऑल्सो व्हॉइस ऑफ आमने लोनाड मिस्टर योगी पाटील सर. ओव्हर टू कॉम बॉक्स. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 58 धावांचा मात्र या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम मेहर 11 बाबगाव संघाला. परत या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांनी आम्हाला मोलाची या स्पर्धेमध्ये साथ दिली, मोलाचं सहकार्य केलं, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. जे आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जो आपण करण पाहत आहोत स्वर्गीय रमेश गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ विजय रमेश पाटील याचकडून आम्हाला या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कैलास. ओ पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू चला एक्स्ट्रा कव्हरला दन दन करत 4 धावांसाठी चौकार. पाहू शकाल रिप्ले मध्ये बागफुटला गेला आणि काय जबरदस्त फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला. एक्झॅक्टली पर्पली पॉवर प्ले स्पेशलिस्ट स्ट्रोक पाहिला फलंदाज राहुल मेहरीच्या बॅट मधून. आणि तसे पाहिलं तर राहुल मेहरीच्या वतीनं आणि मंथन मेहरच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं जोर आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तू फ्लाइंग स्टार्ट चांगली सुरुवात चौकारनं आपल्या डावाला सुरुवात केली राहुलनं. त्याच्या सोबतीला पाहू शकाल ओमकार आज पहिल्या इनिंग मध्ये आणि आजच्या दिवसात सर्वात मोठी धावसंख्या उभारली गेली पहिल्या इनिंग मध्ये 57 धाबा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. 58चा लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग सुरू आहे. वीरेन स्पोर्ट भाबाल विपक्ष मेहर 11 बाबगाव संघ आपण पाहत आहोत. वीरेन स्पोर्ट भावाला संघाला सातत्याने येवईचे पुरस्कर्ते सन्माननीय हनुमानजी तरे साहेब नेहमीच या संघाला प्रोत्साहन देत असतात. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. आता या फटक्यासाठी एक्झॅक्टली डीप मध्ये फिल्डर लावला गेला आणि हेच तर अनुभवाचा एखादा जर खेळाडू आपल्या संघामध्ये असेल तर मात्र त्याचा मात्र प्लॅन एक वेगळ्या पद्धतीने आपण पाहायला मिळत असतो. आणि पाहू शकतो की विनोद पाटील सर्वात लेजेंड या संघामध्ये खेळाडू आहेत. आणि पहा पहिला जो फटका राहुलचा आपण पाहिला तो फटका पाहिल्यानंतर लगेचच मात्र त्याच्या विरोधात थोडंसं आपण फिल्डिंग मध्ये बदला पाहिला. आणि एक्झॅक्टली 2 फिल्डर डीप मध्ये आहेत. वाडिश लॉंग अपला फिल्डर पाहू शकतो राहुलच्या रूपानं आहे. राहुल सिनियर आहे आणि अगदी वाडिश मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहिलं तर जोगेंद्र बालेकर. आज जोगेंद्रने सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून दिली. आपल्या चांगल्या सुरुवातीला जरूर तो मात्र चाचपडला परंतु शेवटच्या क्षणाला 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले. 14 धावांचा आपल्या संघाला योगदान दिला. त्यानंतर पाहिलं तर सुरुवातीला फलंदाज चेंडू पूर्णपणे खाली राहतोय.
लाऊड अपील तिथे मात्र झाली गेली, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. मंगळ सुद्धा चांगली सुरुवात करून दिली होती. 13 धाबा त्याच्या बॅटमध्ये आल्या. त्याच्यानंतर नागेश शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर विनोद पाटील आला, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये सातत्याने नेहमीप्रमाणे चांगला खेळ आज सुद्धा आपल्याला अमोलच्या वतीने पाहायला मिळाला आणि एक्झॅक्टली 26 धाबांची त्यांनी केली साकारली. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे या बिनगडी बाद 6. 2 षटके पॉवर प्लेची आहेत आणि ही 2 षटके फार इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. यानंतर एक मोठी लढत तुमच्या समोर मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजक संघ सध्या तुम्हाला या सामन्यानंतर इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. गिरीश पाहिले आमनेपाडा त्यांच्या विरोधात संघ न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ तुम्ही पाहणार आहात. इथे मात्र पाहू शकाल मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनला चांगला क्षेत्ररक्षक नागेश रूपाने पाहिलं आपण आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने मात्र रिक्स उचलली नाहीये. या रिक्स मध्ये मात्र कुठेतरी धोका होऊ शकला असता आणि त्या अनुषंगाने समाधानी राहणं त्या ठिकाणी पसंती केलं फलंदाज राहुलला. राहुल चांगल्या रिदम मध्ये आहे या सीझनचा आपण विचार केला तर. ओ बॅकफुट पंच फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. चांगला ठरू शकेल कारण राहुलनं गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी केली. एक सफलता जरूर त्याने प्राप्त केली होती, परंतु या ठिकाणी धाबांचा पाठला करत असताना चांगल्या लयमध्ये त्याला आपण पाहत आहोत. लय भारी तो कामगिरी करतोय आतापर्यंत. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती गेलतो आणि संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. बिनगडी बाद 10. आज अटॅकिंग मूड मध्ये आहे मेहर 11 बापगाव संघ. कारण ओमकार आणि राहुल हे दोन्ही स्पेशलिस्ट आहेत. सरळबाने लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी मिड विकेटला. फिल्डर तिथे मात्र तैनात आहेत. सिंगल धाव एक्झॅक्टली पूर्ण केली गेली आणि या दुहेरीचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहिला. आज प्रत्येक संघाच्या वतीने जर पाहिलं तर सिंगल डबल तिहेरी धावा जास्तीत जास्त आपण पाहत आहोत. आज चांगला क्लासिकल क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये संघ मेहर 11 बापगाव संघ आपण पाहत आहोत. कारण कुठलाही विकेटच्या संघाने आतापर्यंत गमावलेला नाहीये आणि तब्बल 12 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 46 धावांची आवश्यकता. आज पाहूया कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. कारण पहिली सेमीफायनल जरूर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. वालचित विपक्ष आरडी किरवली आणि त्या सामन्यावरती सिक्का मोर्तब केला आरडी किरवली संघानं. थेट फायनल मध्ये धडक घेतली त्या संघाने. आज जरूर आपण चर्चा करत होतो या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याचा आपण जरूर या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 3ऱ्या क्रमांकासाठी ज्याने आम्हाला ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहे सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर अनंताजी केणे याच कोणती ट्रॉफी दिली जाणार आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आज 4र्थ क्रमांकासाठी ट्रॉफी देणारे स्वर्गीय कांताबाई लक्ष्मण काकडे त्यांचे सुपुत्र महेश लक्ष्मण काकडे याचकडून आम्हाला ट्रॉफी देण्यात आलेली आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी ट्रॉफी आपण देणार आहोत. सन्माननीय दीपकजी वसंत पाटील याचकडून आम्हाला त्या ट्रॉफीत लाभलेल्या आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आम्हाला लाभलेल्या आहे. कैलासवासी सरपट गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर गणपत पाटील सरपट पाटील याचकडून ती ट्रॉफी दिलेली आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. टर्कीला ऑनसाइडला लावून कार्पेट चेंडू चालला वाडिश लॉंग ऑन वरती. थोडीशी मिस्टेक घडली गेली जोगेंद्र भालेकरच्या वतीनं आणि त्याचवेळी मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलेलं आहे. वेलकम महेशजी काकडे आमचे पुरस्कर्ते आहेत, आमचे स्पॉन्सर आहेत आणि पेशंट इथे चांगले फोटो ग्राफर आहेत. त्याचप्रमाणे सावतगावचे युवा उद्योजक सन्माननीय महेंद्रजी शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हो बैठक शॉट व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चाललाय. ओमकारच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार.
रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल पूर्णपणे वजन गुडघ्यावरती ट्रान्सफर केला. उजवा गुडघा त्यांनी अगदी या जमिनीवरती टेकवला आणि चेंडूला लँड केला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा पहिल्याच चौकार ओमकारच्या बाटमधून पाहतो आणि दोन्ही एंड आता मात्र या ठिकाणी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अटॅकिंग क्रिकेट चेंडू चालला या जमिनीच्या साईडने सिंगल धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली गेली. सिंगल वरती मात्र या ठिकाणी समाधानी पुन्हा दोन्ही फलंदाज तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्येकडे आपण लक्ष वेधले तर एक्झॅक्टली एकूण धाव फलकावरती 19 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. म्हणजे 21 मध्ये अजूनही 39 धावांच्या आवश्यकता. या स्पर्धेमध्ये या मालिकावीरासाठी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ मुरलीधर गोपाल पाटील याचकडून लाभलेले आहे. त्यांचं जोर आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. मालिकावीरासाठी सन्माननीय जे आपण सायकल पाहत आहोत, जे आम्हाला माजी उपसरपंच सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांच्या वतीने लाभलेले आहे, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा राहुल अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली प्राप्त झाला आणि त्याच अनुषंगाने त्या लेंथवरती फलंदाज राहुल पूर्णपणे बीट होतोय. या स्पर्धेमध्ये मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक संतोषजी काकडे साहेब, नरेशजी काकडे, तेजेश पाटील, नितेश पाटील आणि सचिन गौतम पाटील, सुरेंद्र काकडे, निशांत काकडे सर्वांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेल्या त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. व इथे शप्पल होऊन करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला तर थोडासा खाली राहिला, उचली मिळाली नाही या चेंडूला आणि त्या अनुषंगाने मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळले गोलंदाज राहुलनं. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये कमबॅक चांगला केलाय राहुलचा आपण विचार केला तर. तदनंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणारे सन्माननीय आमनेपाडीचे युवा उद्योजक चेतन काकडे साहेब त्यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. पंचाचा बीमार बॉल, नो बॉलचा इशारा आणि चेंडू चालला हवेत, झेल जरूर पकडला गेला परंतु आय थिंक नो बॉल तिथे मात्र पंचाने घोषित केलं. 1+2 एकूण 3 धावा तिथे मात्र आपण पाहिल्या आणि आता मात्र या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केली. टीव्ही पंचांकडे आता मात्र या ठिकाणी हा निर्णय सोपवलाय की एक्झॅक्टली चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे हे पाहण्याकरता आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंच उमेश किने सर आपल्या सूत्र कंट्रोल रूम मध्ये जोडले जातील. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण गिफ्ट नंबर पाहत आहोत, जे आम्हाला DY फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्मानित दीपकजी केणे यांच्या वतीने आम्हाला चांगलं या स्पर्धेच्या वतीने योगदान लाभलेलं आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज बीमर बॉल, बीमर नो बॉल आहे. आणि पहा आमची या स्पर्धेचे मालिकावीर पुरस्कर्ते ज्यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीचे सन्माननीय राकेशजी दिगाडकर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचं जरूर इथे मी विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पहा आजचा राकेश दिगाडकर यांचा चेहरा पूर्णपणे गोड स्माइल आहे. हो चेंडू हवेत परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल झेल पकडला परंतु फिरीड चेंडूवरती तो झेल पकडला गेला आणि अखेर राहुलला मात्र त्या ठिकाणी जीवनदान आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो. दुसरा षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 23. या स्पर्धेमध्ये आम्हाला मिठाईचा बॉक्स लाभलेला आहे. संजय पाटील मिठाईवाला चे प्रोप्रायटर सन्माननीय KP सर यांच्या वतीने त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये एनर्जी ड्रिंक देणारे युवा उद्योजक सन्माननीय सुरेंद्र चंद्रकांत काकडे यांच्या माध्यमातून आम्हाला एनर्जी ड्रिंक लाभलेले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला स्पीडअप करूया. सध्या आपण पाहू शकाल आमच्या मान्यवरांचा हा कक्ष, भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटतायत. वेलकम मिस्टर KP अर्थात किरण पाटील, भिवंडी एक्सप्रेस क्वार्टर ऑफ भिवंडी. आणि तुम्हाला मित्रांनो याच ठिकाणी जरूर आई एकविरा चषक सुद्धा पाहायला मिळेल. आई एकविरा स्पोर्ट साबण संघाच्या वतीने ती स्पर्धा इथे पाहणार आहात. दिनांक 21 जानेवारी ते दिनांक 23 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी असेल. सध्या पाहू शकाल या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या खेळाडूंना दाखवण्याचा प्रयत्न करतायत.
त्यांची जरूर तिथे प्लॅनिंग सुरू आहे, गेम प्लॅन सुरू आहेत. गुणेश पाटील सध्या रिलॅक्स आहेत, परंतु जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा हॉट टी पाहायला मिळत आहेत. चला पहिली वॉन पंचाच्या वतीने फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिली जात आहे, कारण वेळ आज फार महत्वाचा आहे मित्रांनो. कारण आज आम्हाला प्रत्येक सामना 5-5 षटकांचा खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने मी प्रत्येक संघाला विनंती करतो की आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 35 धाबांची गरज. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमोल. ज्या अमोलनं अमूल्य फलंदाजी केली, अनमोल फलंदाजी केली, 26 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये या काय कशा रीतीनं आपल्या संघाला मात्र योगदान देईल. फटका पाहू शकाल, जबरदस्त आहे, हुक केलाय आणि चेंडू चाललाय पायलेगच्या पलीकडे. येतो या षटकार. जबरदस्त फटका आणि पाहू शकाल सुंदर संगीत सुद्धा आपण या ठिकाणी डीजे कल्पेश किंगच्या वतीने मात्र ऐकले. आणि जरूर प्रत्येकाच्या नसा नसात मात्र भगवा रंग आपण पाहत असतो. महाराष्ट्राची आन मान शान. हो पुन्हा फटका हवेत केलाय, परंतु या ठिकाणी मंगल चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या वाखाच्या बाहेर जेल दुजोरीचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज तकनीकीचा वापर करतोय फलंदाज राहुल मेहर. कारण राहुलनं पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये सुद्धा माझा चांगला खेळ सादर केला होता, एक्झॅक्टली मकरंद स्पोर्ट मुठवलच्या स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब सुद्धा आपण त्या स्पर्धेमध्ये राहुलला देण्यात आलं होतं. अतिशय सुंदर कामगिरी त्या स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मिळाली. आणि आज जय भोलेनाथ चषकामध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ सादर करतोय. इथे मात्र फटक्यात थोडंसं पाहिलं तर अगदी बॅटची मोठी कडा होती, चेंडू त्याला शॉट मिडवे गेला, नागेश वेगाने जरूर आले, परंतु पुन्हा दुहेरी धाव. जणू काय परफेक्टली आज एनर्जी प्राप्त करतोय राहुल आणि ओमकार. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र आपल्याला डेव्हलप होताना पाहत आहोत. आणि आतापर्यंत 33 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहोत. जरूरत 3 धावा आतापर्यंत अतिरिक्तच्या सूचना आपण पाहिल्या आणि बॅटच्या स्वरूपात एक्झॅक्टली 30 धावा इथं मात्र दोघांच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. 15 चेंडूमध्ये आता विजयासाठी 25 धाबांची आवश्यकता. कुठेतरी विकेट्स प्राप्त करावं लागेल गोलंदाजांना. जर तुम्ही विकेट्स प्राप्त केले नाही तर मात्र आय थिंक मेहर 11 बागगाव संघाचं आपल्याला जास्त वर्चस्व या सामन्यावरती पाहायला मिळू शकेल. थोडासा दूरवरून फटका केला गेला, जरूर तिथे मात्र अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात होते, परंतु या ठिकाणी पुन्हा टीव्ही पंचाची मागणी केली की फलंदाज आय थिंक जी खेळपट्टी आहे त्याच्या पलीकडे चेंडू लँडिंग झालाय की नाही हे पाहायचं आहे. जर ती व्हाईट लाईनच्या पलीकडे चेंडू असेल तर एक्झॅक्टली नो बॉल असेल, परंतु त्या व्हाईट लाईनच्या आतमध्ये चेंडू जर रिलीज झाला असेल तर मात्र चेंडू हा फेअर असेल. फेअर डिलिव्हरी आहे, लीगल चेंडू होता कारण व्हाईट लाईनच्या आतमध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला. आणि अखेर फलंदाज सुद्धा सेफ सिंगल धाव तिथे मात्र पलून पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचली गेली. चांगला खेळ घरच्या मैदानावरती सध्या मेहर 11 बागगाव संघ खेळतोय. जरूर त्याला पूर्णपणे या मैदानाच्या खेळपट्टीचा परफेक्टली अनुभव आहे. इथे मात्र पाहू शकाल टॉपेज लागली आणि चेंडू मात्र पुन्हा सेफ लँडिंग झाला. म्हणजे असं वाटतं की आज सोबतीला लक्ष सुद्धा घेऊन आलेले आहेत मेहर 11 बागगाव संघाचे सर्वच खेळाडू. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या चांगली उभारली गेली होती भाबाले संघाच्या वतीनं, परंतु त्या धावांचं संरक्षण करत असताना या ठिकाणी कुठेतरी विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या आलेले नाही, ज्यांच्या वतीने आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. सन्माननीय दीपक वसंत पाटील ज्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी ट्रॉफी आपण देणार आहोत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर, 6 धाबांसाठी षटकार.
या बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू मध्ये या 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पौष्टिक जनता नुकतंच शुभागमन झालं. सन्माननीय दीपक शेटकाकडे, त्याच्या सोबतीला प्रवीणजी पाटील, दीपक पाटील आणि सन्माननीय प्रवीण पाटील आणि विजय काकडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. युवा उद्योजक आहेत, जरूर कमी काळामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या बिझनेस मध्ये उंच भरारी घेतलेली आहे, जशी या स्पर्धेने उंच भरारी घेतलेली आहे. नाही, धंदा कुठला असू द्या, धंदा आपल्याकडे असणं गरजेचं आहे, मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल. जशी कला तुमच्याकडे असेल, मग ती कला छोटी असो किंवा मोठी असो, असणं गरजेचं आहे. सध्या मनी इज इम्पॉर्टंट. बारा चेंडू आणि विजयासाठी 17 धाबीची आवश्यकता. गोलंदाज आता मात्र या ठिकाणी दुसरा स्पेल मध्ये आपण पाहत आहोत राहुलला. खराब चेंडू फुलटॉस होता, परंतु त्याच्यावरती परफेक्टली एलिव्हेशन नाहीये. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि सिंगल धाब्यावरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. परंतु इथे मिस्टेक घडली. ओव्हर तो रूपानं अजून एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि जबरदस्त केला दोघांच्या वतीने. आपण पाहतोय अगदी टाळ्यांचा गजर. आता मात्र अगदी उजव्या आपल्या जर पाहिलं तर दिशेनं भरपूर सगळे क्रीडारसिक आता मात्र आपल्याला बापगावची पाहायला मिळत आहेत. प्रत्येक धाब्यानंतर टाळ्यांचा गजर. परंतु आता कुठेतरी आपण जर डाव्या बाजूला पाहिलं तर कुठेतरी बाबाले सगळे जे समर्थक आहेत ते पूर्णपणे रिलॅक्स आहेत, कारण कुठलाही गोलंदाज मात्र या ठिकाणी विकेट टेकर गोलंदाजी मात्र करता आली नाहीये. इथे मात्र पहा दडपण आहे, प्रेशर आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू जर पाहिला तर अगदी उजव्या स्टिकच्या बाहेर निघून गेला. परंतु आज आपण जर पाहिलं 5 षटकांची लढत, परंतु आतापर्यंत विनोद पाटीलचा मात्र या ठिकाणी वापर केला नाहीये बाबाले संघानं. इथे मात्र तुम्ही पाहू शकाल भरपूर संघाने मान्यवर आपल्याला आता व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. लोअर फुटा चेंडू लॉंग ऑफ आहे. अमोल चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट अ ट्राय. परंतु चेंडू मात्र त्याच्या हातातून निसरला गेला, कारण तुम्हाला ज्यावेळी हाफ चान्स येतील त्यामध्ये तुम्हाला पूल मध्ये ते कन्वर्ट करावं लागतील. ड्राईव्ह चांगली लगावली, प्रयत्न चांगले झाले, परंतु अखेर त्याच्या हाती निराशा आली. कारण एक फायटर खेळाडू आहे अमोलचा विचार केला तर परफेक्टली स्टेपली खेळाडू आहे. इज अ बॅटर, इज अ बॉलर, इज अ फिल्डर. परंतु झेल मात्र त्याच्याकडून निसटला गेला. हा झेल निसटला की सामना निसटलाय. विरेश पण भावाले सकाळच्या हातातून येणारा क्षण जरूर मात्र या ठिकाणी सांगून जाणार आहे. एखादे विकेट्स एक नवीन संजीवनी निर्माण करू शकेल. या मॅच मध्ये हेलिकॉप्टर उडवला. चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा अमोल चेंडूच्या खाली विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला मिस्टर ओमकार दलवी. जबरदस्त झेल. भरपूर वेळे चेंडू हवेत होता. फटका सुद्धा चांगला उपकरणे सजवला, परंतु लॉंग ऑफची सीमारेषा मात्र त्याला ओलांडता आली नाही आणि अखेर मैदानाच्या आतमध्ये अमोलनं तो झेल कलेक्शन केला. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये आता विजयासाठी 12 धाबांची आवश्यकता. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय नवीन फलंदाज स्वतः संघनायक आहे मिस्टर तुषार. तुषार या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय. जेव्हा जेव्हा संघ एखाद्या संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा तो संकट मोचकाची भूमिका पार पाडत असतो. आणि आज पाहू शकाल 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धाबांची आवश्यकता असताना मात्र त्याला प्रमोशन दिलं गेलं. इज वन डाऊन पोझिशनला तिसऱ्या क्रमांकावरती त्याला मात्र या ठिकाणी पाठवलंय. एक वेगळी रणनीती आज मेहर 11 बाबगाव संघाची आपण पाहत आहोत. थोडासा बदल आपण पाहतोय क्रमवारीमध्ये. इथे मात्र पाहू शकाल खेळायचा तो ऑन साईडला, परंतु अगदी चेंडूला बॅटचा संपर्क जरूर केला, परंतु चेंडू विकेट किपरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. डॉट चेंडू तुम्ही जर अशा प्रमाणे जर वारंवार हाताळले तर मात्र या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एक संधी निर्माण होऊ शकते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 12 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना, चित्त थराक ही लढत पाहतोय.
फटका चालला अगदी लॉंग ऑन दिवशी फिल्डर तिथे मात्र सज्ज आहे. तर प्रत्येक धाबा आता मात्र फार महत्वाची झालेली आहे. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आता मात्र इथे या दोन्ही या टीमसाठी आपण पाहत आहोत. जोगेंद्रचं मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षेप पाहिलं आणि एक्झॅक्टली वारंवार राहुलला कानमंत्र देतोय. 7 आता चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता आपण पाहत आहोत मित्रांनो. जय भोलेनाथ चषक 2025 आणि या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं तर सन्माननीय ग्रीष्मा 11 आमने पाडणे स्पर्धेचे जनक प्रतिबिंदू सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा 4 दिवसांचा 16 सध्या इथे मात्र अनुभवताव. हो फटका हवेत आहे. मिस्टामी स्ट्रोक चेंडूच्या खाली शतरक्षक झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की सामना सोडला. हा झेल तुम्ही पकडला असं आय थिंक राहुलची विकेट्स धोक्यात आली होती आणि जरूर तुम्ही या मॅच मध्ये पलटवार करू शकले असते परंतु त्या ठिकाणी भरपूर मोठी मिस्टेक घडली गेली आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज राहुल मेहरला मात्र त्या ठिकाणी जीवनदान दिलं. हा जीवनदान आहे की हा मोठा नुकसान आहे येणाऱ्या क्षणामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि आता विजयासाठी 6 मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. राहुलचा विचार आपण जर केला तर 15 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि वैयक्तिक 32 धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही नाबाद आहे. ओमकार जरूर बाद झाला. 12 धावांतून त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता त्याच्या सोबतीला आपण पाहतोय तुषार आहे ज्यांनी 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि पहा संतोषजी काकडे साहेब सध्या आपल्या प्लेयर्स मोजतात की एक्झॅक्टली 11 आहेत की नाही. परंतु रामकृष्ण काकडे यांनी सांगितलं की एक्झॅक्टली 15 खेळाडू आता आमच्याकडे अवेलेबल आहेत. परंतु एक्झॅक्टली प्लेइंग 11 मात्र कशी असेल हे सुद्धा मात्र पाहणं आता गरजेचं आहे. गुणेश पाटील सांगतो की जो नेहमीच येतोय त्यालाच प्रथमतः आपण संधी देऊ आणि गरजेचं आहे. जो प्रॅक्टिस मध्ये आहे त्याला संधी देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं आपण नेहमीच म्हणतोय मग कुठलाही क्षेत्र असू द्या. खरं जरूर आम्ही युवा आहोत परंतु पूर्वीच्या काळामध्ये संतोषजी काकडे साहेब सुद्धा मात्र समालोचकाच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धा त्याने सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये पाहू शकाल या ठिकाणी विनोद पाटील. हो पहिला चेंडू परफेक्ट लेंथ वरती डॉट आलाय. हा अनुभव आहे विनोद पाटीलचा आणि आज त्याला सिद्ध करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र या ठिकाणी चांगल्या लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आउटफील्ड मध्ये चांगला क्षेत्ररक्षकांना सुद्धा मात्र साथ द्यावी लागेल. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात. 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. फटका हवेत केला. चेंडू गॅपमधून चाललाय. जोगेंद्र पाठलाग करतोय. थोडीशी मिस्टेक घडली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. 2 धाबा पूर्ण केल्या आणि आता येणाऱ्या 4 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. पाहू या ठिकाणी पुन्हा 2 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 3 चेंडू आता मात्र शिल्लक आणि विजयासाठी 6 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. हो फटका हवेत गेला. लॉंग ऑन वरती जोगेंद्र बालेकर. गुड टेकन बाय कॅच. व्हॉट अ कॅच. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करत असताना या ठिकाणी वीरेन स्पोर्ट बाबाले जबरदस्त सामना इथे मात्र आपण पाहतो. एक क्षण असं वाटलं होतं की सामना 4 ओव्हर मध्ये मात्र संपन्न होतो की काय परंतु विनोद पाटील आज आपला अनुभव इथे मात्र या ठिकाणी पणाला लावलाय आणि आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती सामना जाऊन स्टेपलाय. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. चला वेळेला महत्व द्या. विनंती असेल की आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे. जबरदस्त कुशल मोमेंटला मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच मध्ये क्रिकेटचा खेळ मित्रांनो आणि तिथे भरलेला खेळ आहे. कधी कधी विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा मात्र संघ पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो. कारण
या गोष्टींचा मात्र फरफटली आलेख आमचे पंच उमेश किने सरांना सुद्धा माहिती आहे. 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 6 धाब्यांची गरज. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आला मिस्टर आर्यन मेहर. आर्यन मेहरला आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ सादर करावा लागेल. आतापर्यंत पाहिलं तर भरपूर चांगला खेळ आपल्याला मेहर 11 बागवा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. परंतु कुठेतरी या स्लॉग ओव्हर मध्ये अचूक लेंथ वरती सध्या विनोद पाटील मात्र मारा करतोय. एक सफलता जरूर त्याने प्राप्त केली आणि 2 चेंडू मध्ये आता मात्र या ठिकाणी 6 धाब्यांची गरज. गोलंदाज विनोद पाटील पुन्हा मार्ग सोडतोय. ओ बॅटची कडा लीडिंग एज. हो हो काय सेव्ह केलाय. एक क्षण असं वाटलं की चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे जातो की काय, परंतु शेवटच्या क्षणाला एका हाताचा कमाल तिथे दाखवला आणि त्याने सांगितलं की माझा हात जगन्नाथ. भारतीय जनता पार्टीची ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय संदीपजी शेलार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती सामना येऊन टेपलाय आणि एका चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला षटकार मारावं लागेल, गोल्डन षटकार मारावं लागेल, त्यावेळी तुम्ही हा सामना जिंकू शकता. चौकार आला तर मात्र सामना टाय होईल आणि सामना जर टाय झाला तर अखेर पहिली बॅटिंग ज्याने केलेली आहे त्या संघाला मात्र विजय इथे घोषित केला जाऊ शकेल. एक चेंडू आणि विजयासाठी 5ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला पाहू शकेल या ठिकाणी तुषार आहे, त्याला आता हुशार कामगिरी करावं लागेल आणि अनेकदा हा कारनामा तुषारनं केलेला आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये. परंतु पुन्हा तो कारनामा इथे मात्र करेल का, की या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान इथे मात्र जिवंत ठेवेल का, की या ठिकाणी एखादी गोल्डन डिलिव्हरी गोलंदाज विजय पाटील कडून आपला विनोद पाटील कडून मात्र पाहायला मिळू शकेल का. जबरदस्त सामना. एक चेंडू 5ची आवश्यकता. वारंवार तिथे मात्र कान मंत्र देत आहेत. आता पाहू शकाल अगदी क्लोज स्लीप पॉइंटला एक फिल्डर पाहतोय की फलंदाजावरती दडपण टाकण्याचा जरूर तिथे मात्र प्रयत्न केला जातोय भाबाल संघाच्या वतीनं. चला तुम्हाला लगेचच इथे मात्र खेळाला सुरुवात करायची आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धाबांची गरज. ओ लिगल चेंडू आणि अखेर सामना जिंकलाय वीरेन स्पोर्ट भाबाले संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम मेहर 11 बापगाव.